आणि आता आपण निघतोय चौथ्या मंदिराकडं. दादाने टाकलं आहे मॅप. तर इथून रस्ता आहे, इथून आहे 2 ते 3 किलोमीटर मंदिर आहे ते. तर चला, आता आपण त्याच रस्त्याने आले आणि त्याच रस्त्याने परत आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. सेम रस्ता आहे, काय आपण पोहोचणार आहे. 2 किलोमीटर राहिलेले आहे. सिद्धेश्वर टेम्पल आहे. सिद्धेश्वर टेम्पल. दादा म्हणला मंदिराचं नाव. मंदिराकडे जायला असा काही हिरवगार शेतातून जायला छोटासा रस्ता आहे. आपण आले चौथं मंदिर जे की आहे सिद्धेश्वर मंदिर. शिव टेम्पल आहे. आता आपण जाऊ खाली. आणि आपण मग अशी दादाने चावी हरवली होती, मागच्या टी शर्ट ठेवून आणि पुढे शोधतो. तर आता आपण असं पाया पडून घेऊ. ओके. शांत वातावरण. तर मित्रांनो, आज आलोय आपण सासवडमध्ये करंदीच्या घाटावर बसलेल्या सिद्धेश्वर टेम्पलला. सिद्धेश्वर टेम्पल सासवडपासून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मंदिराचं बांधकाम पूर्ण काळ्या दगडात आहे. असं म्हणलं जातं की हे मंदिर एका रात्रीत पांडवांनी बांधलं होतं. मंदिराच्या समोरच नंदी मंडप आहे. त्याच्यामध्ये काळ्या मूर्तीची नंदीची एक प्रतिमा आहे. सभा मंडपामध्ये उजव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे व डाव्या बाजूला श्री विष्णूंची मूर्ती आहे. मंदिराचा परिसर एकूण खूप शांत ठिकाणी आहे. एकदम हिरवगार निसर्ग आणि करा नदीचं पाणी बघून आपलं मन तृप्त होऊन जातं. आणि आता आमचं ते मंदिर झालं बघून आणि व्हिडिओ झाले. तुम्ही बघितलेलं असेल, एकदम मस्त मंदिर आहे. तर आता आपण चालले 5वं मंदिर. तर रस्ता एकदम परत तो ते सेमच येतो. बाहेर निघायचं तर दुसरी पुढं रस्ता नाही इकडं, कारण बाकी सगळं शेत आहे. हा एकच रोड आहे.